नमस्कार मंडळी. नमस्कार. मी संकेत नलवडे, SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, शंकर जोशी सरांच्या सोबत आपण बोलत आहे आणि त्यांचा पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की 11वी पर्यंतचं शिक्षण, की कशी परिस्थिती होती त्यावेळी आणि त्यांनी काय काय मजा केल्या. मजा इन द सेन्स किंवा त्यावेळी ते खेळ कसे चालायचे आणि काय काय उन्हाळके आपण एक शब्द वापरतोय की काय चालायचं. सर, आता इथून पुढे आता त्यांच्याबरोबर पुढची चर्चा करूया. तर मग 11वी तुम्हाला चांगले मार्क्स पडले, साधारणतः हे म्हणजे मॅथ्सला तुम्ही 200 म्हटला, मग ओव्हरऑल पण चांगले मार्क्स पडले तुम्हाला. कसं? हो, ओव्हरऑल काहीतरी 75% होते. 75% होते. मग त्यानंतर कसं, म्हणजे मग पुढे 11वी नंतर त्यावेळी काय सिस्टीम होती? 11वी नंतर त्यावेळेला कॉलेजला जायचं आणि PD आणि FY म्हणजे इंजिनिअरिंग का मेडिकल ठरवायचं असते. तर त्याच्या आधी PD कॉमन असते. PD म्हणजे प्री डिग्री. प्री डिग्री. हां हां. PD म्हणजे म्हणायचं त्याला प्री डिग्री, आणि नंतर फर्स्ट इयर. फर्स्ट इयर. म्हणजे म्हणजे आता पहिला आपण बोलल्याप्रमाणे 4वी 7वी आणि 11वी. हो. 11वी झाल्यानंतर तुम्ही ठरवणार काय करायचं. 11वी नंतर नाही, PD तुम्ही आर्ट्स का सायन्स, आर्ट्स सायन्स कॉमर्स हां, हे ठरवायचं 11वी नंतर. 11वी नंतर. हां. मग त्यासाठी मग PD होती का? हा, मग PD झालं की नाही, हां. म्हणजे त्याच्याप्रमाणे ते विषय निर्णय असायचे ना. मग PD 1 वर्ष. हो, PD 1 वर्ष. हां. मग त्यानंतर FY मध्ये तुम्ही ठरवायचं की तुम्हाला मेडिकल घ्यायचं का हे घ्यायचं. त्याप्रमाणे ते बायोलॉजी किंवा मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट निराळे असायचे. हां हां हां. त्यामुळे तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं आहे का ह्याला जायचं आहे मेडिकलला, त्या दृष्टीने तुम्ही ते सब्जेक्ट घ्यायचे. म्हणजे आता 11वी झालं, म्हणजे मला समजलं 11वी झाली. 11वी झाल्यानंतर PD प्री डिग्री. मग प्री डिग्री सगळ्यांना कॉमन. हो, बरोबर आहे. हो. त्यानंतर FY असायचं. FY मध्ये तुम्ही ठरवायचं मला इंजिनिअरिंगला जायचं तर मॅथ्स, मेडिकलला जायचं बायोलॉजी किंवा आर्ट्स कॉमर्स. ते वेगळं झालं ना त्यावेळी. प्री डिग्रीलाच वेगळं होतं ते. हा. मग त्यानंतर FY नंतर मग तुम्हाला काय जे मार्क मिळतील FYच्या मार्कवर, तर पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन असायचे. त्यावेळी बाकी कुठल्याही परीक्षा नव्हत्या. FYच्या फायनल मार्क असतील त्या मार्कवर ऍडमिशन. मग आता त्यावेळी इंजिनिअरिंग, मेडिकल, आणि मग ते BSc वगैरे होतं. BSc वगैरे होतं का? BSc होतच. BSc होतं. मग त्यावेळी इंजिनिअरिंगचे कोर्सेस कोणते होते? आज बघायला गेलं तर इंजिनिअरिंगचे कोर्सेस भरपूर आहेत. म्हणजे त्यावेळेला पहिली गोष्ट अशी होती की खाजगी कॉलेजेस नव्हते. बरोबर, अजिबात नव्हते. आणि संबंध महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस फार थोडी होती. म्हणजे 5-6 होती. करारचं सुद्धा नंतर चालू झालं, पण धरूया आपण करारचं एक होतं, नंतर सांगलीचं होतं वालचंद, नंतर पुण्याचं होतं COEP. KOP. आणखीन बॉम्बेची 2 किंवा 3 होती, आणि नागपूरला होतं. एवढीच कॉलेज, दुसरी कुठलीही कॉलेज नव्हती. म्हणजे आज जे आपण नीट म्हणतोय, CET म्हणतोय, इंजिनिअरिंगचं म्हणतोय, याचं काहीही नाही. तुम्हाला कॉलेजमध्ये जे मार्क्स पडतील, म्हणजे 11वी झाल्यानंतर प्री डिग्री झाल्यानंतर FYला जे मार्क पडतील त्याच्यावर ऍडमिशन. दुसरी गोष्ट की आज आता कम्प्युटरचा निकाल लागला म्हटलं की दुसऱ्या सेकंदाला घरात आपण रोल नंबर टाकून लगेच बघतोय निकाल. त्यावेळेस कसं असेल, म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन बघायचं आणि कॉलेजमध्ये जाऊन बघितल्यानंतर मग सर्टिफिकेट घ्यायचं. नाही, मग ऍप्लिकेशन कसं, तिथे जाऊन ऍप्लिकेशन करायचं काय काय? होय. प्रत्येक कॉलेजला वेगवेगळे जाऊन अप्लाय करायचं? नाही, जाऊन तिथं नाही, ते ह्याने पाठवलं तरी चालायचं. एक कॉमन असायचं ऍप्लिकेशन फॉर्म. कॉमन ऍप्लिकेशन फॉर्म असायचा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमची चॉईसेस द्यायची. फर्स्ट चॉईस अमुक, सेकंड चॉईस अमुक, थर्ड चॉईस अमुक. मग त्याप्रमाणे ते तुम्हाला नंतर कळवायचे की तुमचा हा चॉईस सिलेक्ट केला. म्हणजे घरी लेटर यायचं का? इकडे ऍडमिशन घ्या. म्हणजे घरी लेटर यायचं का तुम्हाला असं ऍडमिशन मिळालं? नाही, ते लागायचं कॉलेजच्या ह्याच्यामध्ये लागायचं. म्हणजे जाऊन बघायचं. मग आता मला विचारायचं आहे, प्री डिग्री आणि हे, मग तुम्हाला इकडच्या 10वीला चांगले मार्क्स पडल्यामुळे तिकडे म्हणजे म्हणाल ते कॉलेज मिळायचं काय, कसं व्हायचं? म्हणजे आता जसं आहे, तर माझा मुलगा आता 10वी झाला, तर त्यांना कसं आहे बाबा, ऑल ओव्हर महाराष्ट्रामधलं तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं. मग तुम्ही 10 चॉईसेस द्यायचे. मग ते चॉईस नुसार सांगणार की तुम्हाला हे कॉलेज मिळालं, ते कॉलेज मिळालं. तसं तुमचं त्यावेळी काय होतं? तसं तेव्हा कसं असायचं की त्या कॉलेजला ते सांगायचे आता 70 पर्यंत आहे,
हा किंवा म्हणजे 70ला 70च्या वर्षांना आता मिळेल. कट ऑफ. मग किती भरते बघणार ते, आणि मग 2 दिवसांनी पुन्हा कळणार तो कट ऑफ आता 68 आलाय किंवा 65 आलाय. मग तुम्हाला पाहिजे तर तिथे घ्यायचं असं होतं. आणि दुसरी गोष्ट आता कसं आहे, मुलांना आधार कार्ड आणा किंवा काहीतरी, आता बघायला गेलं तर वेगवेगळे ऍप निघाले, तो त्याच्यातून तुम्ही हे घ्या किंवा त्याच्यातून सगळा डेटा आहे. पण त्यावेळी त्याचे डॉक्युमेंट काय नाही, त्यावेळेला तसे काय नाही, आपली मार्कशीट झाले की झाले. मग आता तुम्हाला 11वी आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ते त्यावेळीपासूनच द्यायचे. मग त्यानंतर 11वी मध्ये कसं होतं, मग तुम्ही इथल्या कुठल्या कॉलेजला होता? मी विलिंग्डनला होतो. वेलिंग्टनला इथे. हो. मग ते 1 वर्ष 11वी आणि 12वी नाही, पीडी आणि FY. पीडी आणि FY तिथे विलिंग्डनला. आणि त्यानंतर मग वालचांडला इथल्या इथंच. हो. म्हणजे तिथं तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग त्यावेळी स्ट्रीम कोण आणि त्यावेळेला आम्हाला ते हे सुद्धा आम्हाला शक्य झालं का, की त्यावेळेला EBC, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, हा हा अशी एक सवलत होती. आणि त्या सवलतीच्या अंडर हुशार आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड मुलांना फी माफी असायची. ती मला कायम मिळाली शेवटपर्यंत. त्यामुळे शेवटपर्यंत मला कुठेही इंजिनिअरिंगला कुठेही फी द्यावी लागली नाही. नाही ते EBC मध्ये झालं सर. म्हणजे ते कास्ट नंतर त्यावेळी पण कास्ट असेलच ना, म्हणजे बॅकवर्ड कास्ट ते होतं, त्यांना ते कास्टला जे रिझर्वेशन होतं ते मार्क्स करता पण होतं. हा, त्यांना ती ही सोल EBC असायची. EBC सगळ्यांच्या करतात, ज्यांचे इन्कम कमी आहे त्यांना सगळ्यांनाच असायची, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट. आणि कास्टवर जे असायचं ते ऍडमिशनचं असायचं. जे कमी मार्कालाही त्यांना ऍडमिशन मिळायची. बरोबर आहे. आम्हाला कमी मार्काला नाही मिळायची. नाही, पण आम्हाला हे मिळाली ऍडमिशन तर फी मध्ये सवलत. ती EBC म्हणजे तुमचं म्हणजे वडिलांचं इन्कम कमी आहे त्यामुळे तुम्ही फी माफ आहे तुम्हाला आणि तुम्ही शिकू शकता, असं होतं. मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला मॅथ्स चांगला असल्यामुळे फायदा भरपूर चांगला झाला असणार ना, कसं आहे? होय, झाला, चांगला झाला. पण नंतर पुढच्या त्याला सुद्धा एका वर्षानंतर मॅथ्स तिथून जातच आहे, गायब होत आहे. हो, M2 M3 पुढे इतरच विषय चालू होतात. इतर विषय सुरू होतात आपले. मग त्यावेळी कोणकोणत्या स्ट्रीम होत्या? जसं आता इंजिनिअरिंगचं मी तुम्हाला त्यावेळेला वालचंदला बेसिकली 3च स्ट्रीम्स होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. बेसिक याच होत्या, बाकी स्ट्रीम बेसिक त्याच होत्या. आणि मॅक्झिमम लोकांचा ओढा मेकॅनिकलला असायचा आणि मॅक्झिमम लोकांचा ओढा वालचंदला असायचा. त्यामुळे वालचंदला मेकॅनिकल मिळणं हे तसं फार अवघड गोष्ट. कारण काय मेकॅनिकलच का स्कोप होता एवढा? काय होतंय ते प्रत्येकाचं एक एक टर्म असते. म्हणजे कसं होतं की त्यावेळेला भारतातली कंडिशन जर तुम्ही बघितली तर मेकॅनिकल इंडस्ट्रीज ज्या होत्या त्या फार कमी होत्या त्यावेळी. आणि त्या नवीन यायला लागल्या डेव्हलपमेंटमध्ये, आणि तिथं इंजिनियर्सची गरज असायची. त्यामुळं मेकॅनिकल इंजिनियर्सना चांगला स्कोप मिळायचा. सिव्हिल इंजिनियर्सना स्कोप असायचा, खरं तो गव्हर्नमेंटमध्ये असायचा. इलेक्ट्रिकल इंजिनियर्सना स्कोप असायचा, तो MSCB मध्ये असायचा. म्हणजे हे सगळं गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट आहे. बरोबर आहे. मग तिथे गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये फर्दर स्कोप कमी असायचा. म्हणजे तुमच्या हिमतीवर तुम्ही काही कराल आणि त्याचे लगेच तुम्हाला रिटर्न्स मिळतील अशी शक्यता कमी असायची. पण मेकॅनिकलला मात्र इंडस्ट्रीमध्ये स्कोप होता. म्हणजे नुकतीच इंडस्ट्री सुरुवात होत होती, डेव्हलप होत होती. आणि त्यामुळे येत होता. तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबा ज्याला डिमांड आहे त्याला जास्त व्हायचं. हो, आणि मेकॅनिकल जास्त लागतात. हो, आता एखादा मोठा कारखाना, मेकॅनिकल कारखाना बघितला तर तिथे इलेक्ट्रिकल एखाद दुसरा बस होतो, मेकॅनिकल मात्र बरेच लागतात. बरोबर आहे. नाही म्हणजे हा तुमचा पॉईंट बरोबर आहे. आता आज कसं आहे बाबा, काय नाही जास्त स्कोरिंग होईल तर आता रोबोटिक्सला भरपूर यायला लागले, कम्प्युटर्सला भरपूर, का तर कंपन्या भरपूर आल्या त्यानंतर प्रोजेक्ट पण भरपूर आले. त्याप्रमाणे तसं ते बेसिक होतं. म्हणजे बाकी त्यावेळी काय नव्हतं. मग त्यावेळी तुम्हाला कम्प्युटर्स वगैरे काय नव्हते, म्हणजे कम्प्युटर बघायला कॉम्प्युटर माहितच नव्हतं. मग आता कसं आहे, त्यावेळी मला विचार होतं, तर BE आपले 4 वर्ष बरोबर आहे, तर त्याच्यामध्ये प्रोजेक्ट तुम्हाला असायचे का? म्हणजे कसं होतं, शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट असायचा. मग प्रोजेक्ट असायचे त्यावेळी पण, म्हणजे प्रेझेंटेशन म्हणा, प्रोजेक्ट म्हणा. म्हणजे आता बऱ्यापैकी तेच आहे ना. आता तर उलट जास्त म्हणजे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सला जास्त असायचं. आणखीन ऑप्शनल होतं, पण ट्रेनिंग पण घेतलं इंडस्ट्रीमध्ये. तर थर्ड इयर नंतर मी गेलो होतो किर्लोस्कर ब्रदर्समध्ये 1 महिना घेतलं. कुठे? किर्लोस्कर वाडीला, किर्लोस्कर ब्रदर्स. तिथे 1 महिना ट्रेनिंग घेतलं होतं मी इंडस्ट्री.
बरोबर. म्हणजे ते कॉलेज कडूनच का काय तुमचं तुम्ही कॉलेजला सांगून? नाही, ते एक रोटरी क्लबने अरेंज केलं होतं मुलांना काही ट्रेनिंग असं, मग त्यात त्यांनी सिलेक्ट केलं होतं मला. हा म्हणजे कॉलेजच्या म्हणजे रोटरी क्लबच्या मदतीनं कॉलेजने त्यांना हे केलं. त्यांनी सांगून तिथे हे केलं होतं, व्यवस्था केली होती. मग तुमचं इंजिनिअरिंग झालं 4 वर्षांनी. हो. 4 वर्षांनी बाहेर पडल्यानंतर मग त्यावेळी कॅम्पस इंटरव्ह्यू असं काही होती का कन्सेप्ट? कॅम्पस इंटरव्ह्यू कन्सेप्ट फारशी नव्हती. होती पण फारशी नव्हती. म्हणजे थोड्याच 1-2-4 कंपनी यायच्या त्यावेळी. मग ते तुमचं कसं झालं मग तुम्ही म्हणजे 12वी आता कसं होतंय, आताच म्हणण्यापेक्षा की तुमचं BE झालं. हो. BE झाल्यानंतर मग तुम्ही कॅम्पस मधून गेला का कुठली जॉब घेतला लगेच, काय केलं? नाही, मी BE झाल्या आमचे सर जे होते BD केळकर, भालबा केळकर म्हणून तिथले जे सर होते, त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो. तर त्यांना इचलकरंजीचे पंडितराव कुलकर्णींनी सांगून ठेवलं होतं की बाबा तुझ्या दृष्टीने चांगली मुलं कोण असतील तर मला पण घ्यायचे आणि जरा त्यांना माझ्याकडे पाठव. मग ते मला काय म्हणाले की दृष्टी असं असं आहे बघ, आणि स्मॉल केअर इंडस्ट्री आहे पण चांगली इंडस्ट्री आहे आणि ती चांगल्या ह्या माझ्या चांगल्या माहितीच्या आहेत आणि इचलकरंजी गावाजवळच आहे, तेव्हा आपल्याला तू जाऊन जातोस का बघ, तिथे जाऊन फक्त मी सांगितलं म्हणून सांग, मी लेटर देतो तुला मिळेल जॉब. मग मी ठीक आहे म्हटली. मग ती कशाची कंपनी होती? ते टेस्टिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग. टेस्टिंग म्हणजे तुमचं टेस्टिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करत होते. बर. मग ते तुम्ही मग ती जॉब घेतला लगेच? मी घेतला जॉब. मी जॉब घेतला आणि तिथली बरीचशी मशीन्स मीच डेव्हलप केली सुरुवातीला. नाही, मग मला तुम्हाला विचारायचं आज कसं आहे, आता BE झालं की बाबा डायरेक्ट वरती जा, म्हणजे पुढचं लगेच शिक्षण घ्यायला जातो, मास्टर कर, MBA कर. त्यावेळी तसं होतं का किंवा लगेच? नाही, त्यावेळेला फार थोडी मुलं जायची, कारण वरती शिकायच्या एवढ्या सोयी नव्हत्या म्हणा. किंवा तुम्हाला जायचं तर बेंगलोर किंवा बॉम्बे किंवा इथं IITतच जायला पाहिजे पुढच्या शिक्षणासाठी. इथं काय नव्हतं. दुसरी गोष्ट घरची परिस्थिती नव्हती. म्हणजे बाबा जॉबला आधी जॉबला लाग, घरी पैसे कमवून आण, मग पुढं अशी परिस्थिती असं होतं. बरोबर आहे. मग तुम्ही ती कंपनीमध्ये मग टेस्टिंग मशीन म्हणजे आता एक सांगा की ठीक आहे, आता मेकॅनिकल जी माणसं आहेत त्यांना कळेल टेस्टिंग मशीन, पण बाकीच्यांच्यासाठी टेस्टिंग मशीन म्हणजे काय, नेमकं काय होतं? काय टेस्टिंग मशीन्स म्हणजे कोणत्याही वस्तू जी आपण वापरतो, कुठलीही वस्तू, तर आता बरीचशी मशिनरी असतात, व्हेकल्स असतात, हे असतात, त्याचे पार्ट्स असतात. हे सगळ्या पार्ट्समध्ये जी क्वालिटी पाहिजे असते आपल्याला, म्हणजे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ असेल किंवा त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल, शिअर स्ट्रेंथ असेल, त्याचा हार्डनेस असेल, ह्या सगळी जे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या प्रॉपर्टीज टेस्ट करूनच ते पार्ट करावं लागतात, नाहीतर ते फेल होतात. मग हे टेस्ट करायकरता जी मशीन्स निर्णय टेस्ट असतात. बरोबर आहे. टेन्साईल स्ट्रेंथ असते, टेस्ट असते, कॉम्प्रेसिव्ह टेस्ट असते, बेंडिंग असते, फोल्डिंगची असते, नंतर वेल्ड शेअर असते, अशा खूप टेस्ट असतात, नंतर फटीग असते. तर ह्या सर्व टेस्ट करणे त्याला प्रत्येकाला स्टँडर्ड असतं. बरोबर आहे. ह्या स्टँडर्ड प्रमाणे त्या टेस्ट घेऊन त्याची जर व्हॅल्यू एवढी आली असेल, कारण काय असतं की जो डिझायनर असतो त्यानं हे मटेरियल, ही व्हॅल्यू आणि त्याची ही स्ट्रेंथ असं धरून ते पार्ट्स डिझाईन केले असतात. बरोबर आहे. मग ते जर त्या क्वालिटीचे नसतील रॉ मटेरियल तर ते फेल होईल. ते होऊ नये याकरता ते इनवर्ड मटेरियल इन्स्पेक्शन हे करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजे आता लेमॅनसाठी मी एक विचारतो, म्हणजे आता तुम्ही जे बोलत त्याप्रमाणे आपण आता एक्झाम्पल घेऊया की एखाद्या गाडीचा शाफ्ट घेऊया पाहिजे तर, म्हणजे कुठेतरी खाली चाकाला कनेक्टिंग रॉड असतो म्हणा, किंवा चाकाचं ते स्टेफनी म्हणूया का, स्टेफनीचं मटेरियल आपण बाबा ठीक आहे ते आता फोल्डिंग हे करतोय, तर ते तिथे आता डिझायनरनं डिझाईन करताना सांगितलं ह्या गाडीवर लोड एवढा असणार आहे, मॅक्झिमम लोड, आणि त्यामुळे त्या लोडला ज्यावेळी गाडी एवढ्या स्पीडला चालेल त्यावेळी ती स्टेपनी ती टिकली पाहिजे, ब्रेक म्हणजे बेंड व्हायला नको किंवा ब्रेक व्हायला नको,
तर त्यासाठी त्याला साधारणतः किती हार्डनेस पाहिजे किंवा किती होय क्वालिटी पाहिजे, तर ते चेक आधी होणार, म्हणजे ते टेस्टिंग मशीन. होय. बरोबर आहे ना माझं होय, बोलणं? होय, होय. म्हणजे असं जिथं जिथं वापर होणार त्यांचा, हा. तिथं ती कुठली प्रॉपर्टी लागते, होय. ते प्रॉपर्टी तिथे ती कितपत ती पाहिजे ते ते check असं करणं. मध्ये त्याचे प्रोसेस असतात. मटेरियलचं हीट ट्रीटमेंट केलं जाते बरोबर आहे. हार्डनेस वाढवण्याकरता किंवा स्ट्रेंथ वाढवण्याकरता. मग ती हीट ट्रीटमेंट झाल्यानंतर ते आली का नाही स्ट्रेंथ ते बघाय करतात, ते आला की नाही हार्डनेस ते बघाय करतात. टेस्टिंग मशीन वापरत टेस्टिंग मशीन म्हणजे प्रत्येक ठिकाणी टेस्टिंग मशीन लागते. Testing machine लागतं. जसं क्वालिटीची एकच आहे. त्याशिवाय क्वालिटी होत नाही. मग तिथे किती वर्ष केला तुम्ही? तिथे मी 5 वर्ष होतो. 5 वर्ष. 70 ते 75 होतो. मग तुम्ही तिथे बरीच मशीन्स मी तिथे डेव्हलप. म्हणजे 1970 तुम्ही तिथे लागला, हो. बी झाल्या लगेच तिकडे लागला. 75 पर्यंत होतो. 75 5 वर्ष. हो. मग तुम्ही तिकडे राहायला होता का येऊन जाऊन कसं होतं? कारण का इचलकरंजी नाही, लग्न होतोपर्यंत 2 वर्ष येऊन जाऊन केलं. 72 ला लग्न झालं. मग पुढे 3 वर्ष तिथे राहिलो. तिथे राहिला. मग तिथं 5 वर्ष तुम्ही म्हटलं की बाबा तुम्ही तिथं भरपूर मशीन डेव्हलप केला, म्हणजे अनुभवावरून की बाबा कसं करायला पाहिजे किंवा तुमचं हे जे नॉलेज वापरून केला. मग ते आता दुसरी गोष्ट विचारायची होती की तिथे एवढी डेव्हलप केलं तुम्ही, तुम्हाला त्यावेळी आता कसं आहे, आता तुम्हाला सांगतो, आता तुमची देखील कंपनी आहे, एखादा नवीन माणूस जर तुम्ही घेतला, तुम्ही काय करताय, डायरेक्ट बँकेला सांगितलं की बँक लगेच एका दिवसात अकाउंट ओपन करून देते, ATM कार्ड देते, चल उद्यापासून तू वापरायला सुरू कर. पगार आला की डायरेक्ट तो बाबा याच्यावर आपला माणूस पगार त्याच्या बँकेमध्ये जमा होतोय. त्यावेळी कसं होतं, आम्हाला पाकिटात मिळायचे पगार कॅश हातामध्ये, म्हणजे त्यावेळी बँक अकाउंट ओपन करावी असं काय नव्हतं? नाही, पहिली 2-3 वर्ष नव्हतं, नंतर चालू झालं. मग त्यावेळी बँक होत्या का? कसं बँक होती की बँक होत्या, म्हणजे नॅशनलाइज बँक, SBI ती नाही, स्टँडर्ड नॅशनल बँक होत्या, कॉपरेटिव्ह पण होते. होत्या का? होते, पण ते जास्त कसं होतं? जास्त नव्हत्या, फार थोड्या होत्या. म्हणजे मग मजा अशी होती की जॉब कंपनीमधून तुम्हाला कॅश मध्येच पैसे मिळणार, होय होय. आणि कॅश मग तुम्ही बँकेमध्ये भरा, अकाउंट ओपन करा, काय ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला माहित नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि मग आता 5 वर्षामध्ये तिथं म्हणजे ते प्रमोशन वगैरे असं काही होतं का? कसं होतं? नाही, काय असतंय छोट्या कंपनीमध्ये प्रमोशन वगैरे म्हणजे डेसिग्नेशन असं देणं नसतंच आहे. नसतंच आहे. इंजिनियर एकच डेसिग्नेशन, मग ते आपलं करत राहा. काही नसतंच आहे. मग झालं काय की आम्हाला वाटलं की आता हा स्मॉल स्केल मधल्या कंपन्या आहेत त्या, हा स्मॉल स्केल मधला अनुभव खूप झाला, आता आपण जरा मोठ्या स्केल मध्ये जाऊया. कारण दोन्ही कंपन्यातले अनुभव निराळे असतात, चॅलेंजेस निराळे असतात, वर्किंग सिस्टीम्स वेगळ्या असतात. बरोबर आहे. मग म्हणून मी हे सोडले आणि वालचंदनगर इंडस्ट्रीजला जॉईन झालो. वालचंदनगर इंडस्ट्रीज. वालचंदनगर. मग तिकडे तुम्ही ती जॉईन करला, तिकडे तुम्ही ऍप्लिकेशन दिला काय, कसं केला? नाही, काय होतं की तिथं जे मॅनेजर होते, प्रोडक्शन मॅनेजर, कुठले? वालचंदनगरला पुजारी साहेब म्हणून होते. तर ते नरसोबावाडीचे, आणि ते तसे आमच्या लांबच्या नात्यातले होते. मग एकदा म्हणाले, आधी बास झालं तुझं, आता ये की आमच्याकडे. म्हटलं घेता काय? म्हटलं ये. मग त्यांनी इंटरव्ह्यू अरेंज केला, हे केला, सगळं झालं. मग तुम्ही इथून वालचंदनगरला म्हणजे मग तिथनं बसताना तिकडे हलवलं. मग यांनी सोडलं का? नाही, यांनी सोडलं की, म्हणजे काय करणार ना, शेवटी मी जाणार आहे म्हटल्यावर कशा करता जाणार आहे वगैरे, झालं राहावा हे झालं. पण मी सांगितलं की आम्हाला तिकडचा अनुभव पाहिजे मोठ्या स्केलचा, म्हणून मी सोडतो. बरोबर आहे. म्हणजे मग 5 वर्ष इकडे केल्यानंतर मग 1975 तिकडे गेले वालचंदनगरला. मग वालचंदनगर मध्ये किती वर्ष? तिथे 8 वर्ष केली. मग आता पहिली कंपनी छोटी, आता वालचंदनगरची मोठी कंपनी, ती म्हणजे भरपूर मोठी कंपनी आहे ती, मोठ्या स्केलला. काय फरक वाटला त्यावेळी? म्हणजे कसं? नाही, तसा खूपच फरक होता, आणि कामाच्या पद्धतीतही फरक होता. आणखीन शिकायला जी स्केल होतं ना, ते खूप मोठं मिळालं. इथं काय झालं तरी शेवटी आम्हाला गाईड करणारे कोण नसते ना, इथं आम्हीच डिझाईन करणार, आम्हाला नॉलेज वाईज त्या फील्ड मधल्या नॉलेज वाईज सुपिरियर कोण नाही. तिथं तसं नाही ना, तिथं बरीच वर्ष हायरचे लोक असायचे, त्यांच्याकडनं गोष्टी बऱ्याच शिकायला मिळायच्या. हा महत्वाचा फरक आहे की तुमची पुढची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे असेल तर ते शिकायला पाहिजे ना. बरोबर आहे. आज सुद्धा आता आम्ही आमचा उद्योग काढला, हा उद्योग काढताना आम्हाला जे काही तिथले जे शिक्षण मिळालं, सेटअप कसा असायला हवा,
रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ह्याच्या डेफिनेशन कशा असायला हव्या प्रत्येकाच्या कामाच्या पद्धती, हे सगळं आम्हाला तिथून शिकायला मिळालं. तिथून मिळालं सगळं शिकायला मिळालं. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे मोठ्या कंपनीमध्ये गेल्यामुळे एक्सपोजर चांगला मिळाला. एक्सपोजर चांगलं मिळालं. सिस्टीम्स, बेसिक सिस्टीम्स म्हणा, निरनिराळ्या डिपार्टमेंट्स म्हणा, त्यांचं फंक्शनिंग म्हणा. मग आता सुरुवातीला मी टेस्टिंग मशीनमध्ये होता. होय. मग वालचंद नगरला गेल्यानंतर टेस्टिंग मशीन ते फॅब्रिकेशन ना पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग. तिथं मॅन्युफॅक्चरिंग आहे, पण तिथं मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा तिथं काय होतं की मला त्यांनी सुरुवातीला घेतलं मेंटेनन्सला घेतलं डायरेक्ट. हां, कारण रेग्युलर वर्कमध्ये तिथे सुद्धा फारसं इंजिनिअरिंग लागत नाही. ओके ओके ओके. एकदा काम ठराविक झालं, माहीत झालं तेवढं तेच काम असतं. मेंटेनन्सला मात्र अतिशय अवघड काम असते. सगळी कॉस्टली मशीन्स असतात, सगळी इम्पोर्टेड मशीन्स असतात, सगळी त्यात हायड्रॉलिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल सगळं असतंय. आणि प्रॉब्लेम्स त्याचे जर आले तर ते काढायला बरंच डोकं वापरावं लागतं. तर पुजारी मला म्हणाले की हे तुझ्याकरता चांगला हे आहे आणि तू मेंटेनन्समध्ये जा. ठीक आहे म्हटलं, मेंटेनन्समध्ये जाऊ. मला मेंटेनन्समध्ये त्यांनी घेतलं. नंतर काही वर्षांनी मला त्यांनी ट्रान्सफर केलं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगला. ओके. फॉर कॅपिटल परचेसेस. इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये कॅपिटल परचेसेस म्हणून होतं. तर मेंटेनन्सचा ज्यांना अनुभव आहे त्यांना मशीन जाणे, मशीन इन्स्पेक्शन करणे, मशीन सिलेक्ट करणे हे चांगलं जमतं. बरोबर आहे. त्यामुळे मला त्याने मग कॅपिटल परचेसला घेतलं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. पण ह्या सगळ्याच कीपिंग दिस अपार्ट, वालचंद नगरमध्ये मला त्यांची एक टीम होती 7-8 लोकांची. त्याला काय म्हणू आपण, कोर टीम. कोर. हा, म्हणजे जिथं काय प्रॉब्लेम असेल ना तिथं त्या टीमला जायचं असं. ओके ओके. तर त्या टीममध्ये मी होतो. आणि बरेचसे वालचंद नगरचे क्रिटिकल जॉब्स जे होते ते पर्टिक्युलरली ॲटॉमिक एनर्जीचे होते. डम टँक म्हणून असतं. कोणते टँक? डम टँक म्हणजे ते ह्याचे जे हेवी वॉटर जे असतं ते हेवी वॉटर स्टोरेज ज्याच्यामध्ये होते ते अंडर वॉटर, अंडरग्राऊंड होतं ना ते. हा, कम्प्लीट 125 टनचा जॉब असतो तो. कम्प्लीट स्टेनलेस स्टील, स्पेशल स्टेनलेस स्टील असतं ते. आणि त्या एक जॉबला करायला 4-4 वर्ष लागतात. 4-4 वर्ष. 4-4 वर्ष. आणि ते NTPCच्या अंडर आहे. होय. आणि ते जॉब्स एवढे क्रिटिकल असतात. म्हणजे आम्हाला ते पोळ साहेब तिथे जनरल मॅनेजर पोळ म्हणून होते, KM पोळ. तर अतिशय हुशार माणूस. तर त्यांचा मी आवडता होतो. ती काय प्रॉब्लेम असली की मला बोलायचं, सांगायचं. तर त्या डम टँकचं हँडलिंग फार अवघड होतं. निरनिराळ्या मशीनमध्ये हलवणं, निरनिराळ्या पोझिशनला त्याला हे करणं. कारण काय होतं की कुठलीही वालचंद नगरमध्ये अशी क्रेन नव्हती की जी 125 टन जॉब उचलू शकेल. जास्तीत जास्त 60 टनाच्या क्रेन होते, 60 टन. मग ते कसं हँडल करायचं. मग त्याच्याकरता मी एक स्पेशल गाडा, बाकी कोणाला काय जमलं नाही, मी स्पेशल गाडा डिझाईन केला त्याच्याकरता. त्या गाड्यावरती कशी लोड करायची, जॅक्स वापरून ते केलं. मग ती कशी शिफ्ट करायची, कशी टर्न करायची, हे सगळी प्रोसिजर लिहून दिली. ही नुसती लिहून चालायची नाही, ती त्यांनी अप्रूव्ह करायला लागते त्या कंपनीच्या ह्यानी. कारण जॉब त्यांचा असतोय, काय झालं तर काय, ती त्यांच्याकडनं अप्रूव्ह करून घेतली आणि त्याप्रमाणे ते सगळं करून घेतली. अशी बरीच कामं केली. म्हटल्यावर पोळ साहेबांनी लगेच मला पाठवलं, तुम्ही जावा अमेरिकेला, जावा कॅनडाला, 4-5 देश फिरून या, पाठवून दिलं होतं. म्हणजे वालचंद नगर कडूनच. आणि त्यामुळे मला ते बॉन्ड द्यायला लागला. त्याने तुमच्यावर खर्च करतात म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांना बॉन्ड द्यायला पाहिजे. त्यांनी बॉन्ड दिला. किती वर्षाचा? 5 वर्षाचा. 5 वर्ष. म्हणजे तिथून पुढे तुम्ही 5 वर्ष कमीत कमी 78ला पाठवलं, म्हणून मी 83ला सोडलं. म्हणजे 83 पर्यंत तिथं होता. मग आता मला विचारायचं होतं, तुम्हाला कंट्रीमध्ये जे पाठवलं बाहेर, म्हणजे मग यांनी तुम्हाला सांगितलं का की ह्या कंपनीला जाऊन भेट देऊन यायची, त्या कंपनीमध्ये तुम्ही येणार असं सांगितलं त्यांनी? काय केलं? हो, काय होतं, माग ह्या बऱ्याच कंपन्यांचं वालचंद नगरचे कोलॅबोरेशन होतं बाहेरच्या. म्हणजे अजून पण असेल बहुतेक. अजूनही, पण आता नाहीये. आता नाहीये. ती कोलॅबोरेशनचा वेळ पिरियड संपला ना. आणि तर 3-4 कंपन्यांची, फोस्टर व्हीलर, माग, हे ज्या कंपन्या आहेत त्या 3-4 कंपन्यांचं कोलॅबोरेशन होतं. त्यानंतर अमेरिकेत एक एक्झिबिशन पण होतं.
मशीन टूल्स. तर ते एक्झिबिशन बघायचं आणि ह्या कंपन्यांना भेटी द्यायच्या आणि ते बघायचं, तिथलं हे घ्यायचं ट्रेनिंग, असं होत होते. मग मला तुम्हाला ते विचारायचं आहे, म्हणजे हा एक म्हणजे तुम्ही त्यावेळी वालचंद नगरच्या कंपनीकडून कोणकोणत्या कंट्रीनं जाऊन आला मग, आणि तिथला एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे तिथं तुम्ही जाऊन म्हणजे तुमचं म्हणजे त्यांच्याकडून काही शिकला का तुम्ही पण त्यांना सांगितलं की आम्ही पण असं करतोय काय वगैरे कसं? नाही, आम्ही काय करतोय हे त्यांना माहितच होतं, कारण ते कोलॅबरेटर होते, येत होते इथे, यायचे, हे करायचे. आम्ही तिथं जाऊन त्यांच्या फॅसिलिटीज काय आहेत, आम्ही जे जॉब करतोय ते तिथं करतातच. ती तिथं कसे करतात, ते किती वेळात करतात, त्या करताना काय काय काळजी घेतात, त्यांच्याकडं काही नवीन अशी इक्विपमेंट्स कुठली आहेत का की त्यामुळे तो जॉब लवकर होतो. जो आम्ही इथं करतोय तो आम्ही समजा 8 दिवसात करत असेल तर ते 4 दिवसात करतात. तर का करतात, कसे करतात, वेदर इट इज ऑपरेटिव्ह इफिशियन्सी और बाकी काही आहे, असं काहीतरी थोडा स्टडी पण करायचा होता. त्याला काही इक्विपमेंट्स पाहिजे असतील तर ती जायची होती. एक्झिबिशनमध्ये ते इक्विपमेंट काय असेल तर सिलेक्ट करायचं, असं बरं कामं होती. मग ते असं सगळं हे किती दिवसाचा दौरा तरी त्यावेळी तसा? साधारणपणे 15-16 दिवस होता. 15-16 दिवस, म्हणजे इथून जाऊन तिकडे जाऊन, म्हणजे तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. मग म्हणजे वर्क कल्चर मग डिफरन्स जाणवलं तिथं त्यावेळी? होतं का वर्क डिफरन्स असलं कल्चर, जे वर्क कल्चर जे होतं म्हणजे कुठलं आणि कुठलं? आपलं आणि तिकडचं. म्हणजे आता जसं आता आम्ही परदेशातलं ना आपलं ना प्रचंड होता, प्रचंड डिफरन्स होताच होता, त्यात काय वाद नाही. आपल्याकडे काय असतं, लोकांना डिस्टर्बन्स फार असतं कामात. तिथं कामात शक्यतो कोणी कोणाच्या डिस्टर्ब नाही का, अनलेस अँड अंटिल इट इज नेसेसरी. आपल्याकडे काही नसेल म्हणून आलाय, बोला, हे करा, असं फार तिथं नाही डिस्टर्ब करायचं. आणि ते क्वालिटी म्हणजे क्वालिटी फॉलो करतात ना, म्हणजे एवढं होणारच आहे. म्हणजे आता जसं तर माझी देखील कंपनी आहे, आता बघतोय बाबा फॉरेनची माणसं आली तर ते दुसऱ्याला त्रास नाही देणार, हेच काम आणि असंच पाहिजे तेवढंच, आणि तो तेवढंच बघणार काम, दुसरं बघणार नाही. म्हणजे तो गाडीचा फ्रंट व्हील एक्सपर्ट असेल तर तो रिअल व्हीलला काय झालं तर बघणार नाही, तो फ्रंट व्हीलच बघणार. मग तेवढंच आपला स्कोप ठरलेला. टू दिस लेवल त्याने ते एक्सपर्टीज केलेलं असतं, त्यातलं मात्र तो काही बघणार, तिथं काय अडणार नाही. ह्याला विचारा, त्याला विचारा, असलं काय नाही. म्हणजे तुम्हाला तो एक्सपिरियन्स भरपूर मिळाला. मग 83ला तुम्ही स्वतःची कंपनी सुरू केला. ऍक्च्युली काय झालं की आम्ही स्वतःची कंपनी काढायच्या आधी देशपांडे, आणखीन मीराशी वगैरे दोघं ते लोक माझे आधीचे FI मधले मित्र, त्यांनी FI सोडलं होतं आणि त्यांनी मिरजेला टेस्टिंग मशीनचं चालू केलं आणि दे वॉन्टेड मी टू जॉईन, कारण डिझाईन्स वगैरे सगळे मला माहिती सगळं माझी मास्टरी होती त्यात. दे वॉन्टेड मी टू जॉईन. मी त्यांना सांगितलं की असा असा बॉन्ड आहे आणि त्यामुळे मी काही येऊ शकत नाही, मी बॉन्ड झाल्यावर येतो. मग म्हटले ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही मला डिझाईन तरी देत राहा. मी म्हटलं ठीक आहे, ते मी घरी संध्याकाळी बसून करू शकतो. मग त्यांना मी डिझाईन देत होतो त्याच्या आधी सुद्धा, पण 83ला मी ते बॉन्ड संपल्यावर मग इकडे जॉईन. म्हणजे मजा अशी झाली की जॉब करता करता तुमच्या मित्रांनी नोकरी सोडली आणि त्यांनी कंपनी सुरू करणार, पण डिझाईनचं काम कोण करणार? तर बाबा शंकर करतात. बाबा तू ये आमच्याकडे, पण बॉन्ड असल्याने मी येऊ शकत नाही, तर ठीक आहे. म्हणजे त्यावेळी तुम्ही ठरलं की बॉन्ड संपला की मी तुझ्याकडे येतो, तुम्हाला जॉईन होतो. म्हणजे मग वेगळी आयडिया वगैरे स्वतःची आयडिया अशी का नाही किंवा मला बिझनेस करायचा सुरू, अशी काही नव्हती आयडिया? नाही, जॉईन होतो म्हणजे ॲज अ डायरेक्टर जॉईन होतो असंच होतं ते. तेच म्हणजे नाही कसं असतंय काहींचं, बाबा मी स्वतःहून कंपनी सुरू करतो. जसं तर माझी देखील कंपनी सुरू आहे. काय झालं, मला माझ्या एका 2010 मध्ये माझ्या एका पहिली कंपनी जी माझी होती ते माझे कस्टमर, त्याने मला अप्रोच केलं की बाबा तुम्ही ॲज अ पार्टनर मला या, आपण दोघं सुरू करू. तसं काय होतं की आमच्या मित्रांच्या मध्ये तिथे आता हे वायवी कुलकर्णी आहेत, तर वायवी कुलकर्णी माझे पहिल्यापासून मित्र, म्हणजे कॉलेजपासून 11वी पासून. तर वायवी कुलकर्णी म्हणा, नंतर पेटकर म्हणून होते, वाईकर म्हणून होते, आम्ही सगळे वालचंदनगरला मित्र होतो, क्लासमेट होतो. मग त्याच वेळेला आम्ही ठरवतो की आपला काहीतरी एक बिझनेस चालू करायचा, आणि त्या दृष्टीने आम्ही सातारला जागा घेतली. त्या पेटकर आणि गोखलेनी नोकरी सोडली होती आणि ते तिथे जॉईन झाले होते, फॅब्रिकेशन ते चालू केलं होतं, आणि आम्ही काही दिवसांनी तिथे जॉईन व्हायचं असं ठरवलं. इन द मीन टाइम ह्यांचं प्रपोज आलं, तुम्ही इकडे या. मग आम्ही त्यांची कन्सेंट घेतली आणि आम्ही वायवी कुलकर्णी इकडे.
म्हणून मग तुम्ही त्यांना जॉईन केला. हा. मग त्यांनी म्हणजे ऑलरेडी एक कंपनी फॉर्म केली होती. कोणी? त्यांनी म्हणजे तुमच्या मित्रांनी? हो, आम्ही होतोच तिथे, स्लिपिंग पार्टनर होतोच. स्लीपिंग पार्टनर आधी होता, फक्त होतं, डिझाईन द्यायचं, होतं. नंतर तुम्ही त्यांना जॉईन केला. हो. मग त्या कंपनीचं नाव काय होतं त्यावेळी? स्पॅव्ही इंडस्ट्रीज. SPAVY. SPAVY नाव होतं आणि ते नाव असंच होतं. S म्हणजे शंकर, हा P म्हणजे प्रकाश, हा A म्हणजे अशोक पेटकर, हा. V म्हणजे विलास, हा. अशी ते आमच्या पार्टनर. आणि Y म्हणजे यशवंत YV कुलकर्णी. वायविका. म्हणजे अशी तुम्ही स्पॅवी, म्हणून ते स्पॅवी नाव आहे. मग त्यावेळी ती कंपनी सुरू झाली. त्यावेळेला ती कंपनी तिथे चालू झाली आणि ह्यांची फाईन चालू झाली होती. मग आम्ही दोघांनी मिळून, आम्ही दोघं इथे जॉईन होतो, तिथले असलो तरी असं सांगितलं आणि हे नाव फाईन स्पॅव्ही ठेवलं. फाईन स्पॅवी. मग ती कंपनी त्याने तिकडे साताऱ्यात जागा घेतली होती. साताऱ्यातल्या कंपनी बरीच वर्षात त्यांनी चालवली. हा. पण त्यानंतर काय झालं की गोखलेंना मुलगा नाही, हा. मुलगी CA झाली, तिला इंटरेस्ट नाही. हा. त्यामुळं आणखीन वाईकरांचा मुलगा MTech झाला, तो दुसरीकडे जॉबला गेला, त्यालाही इंटरेस्ट नाही. मग त्यामुळे त्यांनी ती बंद केलं शेवटी. बंद केलं आणि पुढे कोण बघणार नाही म्हणून ते आता पुण्यात सेटल झाले. मग ते झाल्यानंतर मग तुमची ही कंपनी सुरू झाली. तर मंडळी, आपण या पार्टमध्ये सरांचं 11वी पासूनचं पुढचं इंजिनिअरिंग आणि त्यानंतर जॉब कसा केला सरांनी कुठे कुठे, आणि त्यानंतर बिझनेसमध्ये एंट्री कशी मारली हे पाहिलं. तर आता याच्या पुढची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार.